ते मस्त असं दाट सर असं झालेले छानपैकी. काय नाव द्यायचं तुम्हाला कमेंट करून सांगा. उशिरा सुरुवात केलेली आता एक 5-6 वाजलेले आणि ऊन पण थोडस कमी झालेलं आहे. एवढं ऊन लागायले ना सकाळी 8 वाजताच बाहेर निघा वाटाना. आणि बाहेर सगळे लेकरं पण नातू पण आम्ही सकाळपासून घरातच कोंडून ठेवतो मोठ्या दाराला कडी लावून. तर आता बघा बाहेर निघासाठी त्यांची लगबग चालू आहे. तर चला तर मुलं आता आम्ही पण थोडंसं आराम केला. आता उन्हाळी कामं चालू आहे. थोड्याशा खारोड्या घातल्या सकाळी आणि चला मला आता थोडंसं डोकं विचारलं. तर नका डोकं विचारताना आठवण झाली. तर विचारलं की कमी मुलं पोरी कुठं पण असं फेकून देतात वेळ सापडत नाहीत. आणि माझ्याकडं असं कंगवे अडकायचं होतं मी केलेलं पहिलं. पण ते आता या बांधकामामध्ये कुठे गेलं ते सापडलं नाही. तर दुसरं करू करू म्हणलं तर ते काय करणं झालं नाही. आणि मी आता म्हणलं चला घरी करावं. तसं मी माझ्या मुलीच्या लग्नात पण असं कंगवे अडकायचं जाडजूड करून दिलं होतं. पुन्हा दुसऱ्या 1-2 मुलीला पण दिलं होतं लग्नामध्ये छान. आणि अशा कलरच्या उलनच्या दोऱ्या आणल्या होत्या आणि मस्त करून दिलं होतं. माझं तसंच होतं. तर चला म्हणलं आता दोरी विकत कशाला आणची, घरातली दोरी होती पा कशाला तर शेतासाठी कशासाठी आणली भरपूर अशी दोरी आहे. तर आणि थोडीशी जाड आहे बघा अशी. तर काय होत नाही म्हणजे याची अशी पदरं बाजूला काढता येते. आणि मस्तपैकी असं आज मी असं दाटसर लांबलंच असं मस्त कंगवे अडकायचं करणार आहे. तर चला म्हणलं माझ्या डोक्यात आलं म्हणलं आता प्रत्येक गोष्ट आपण तुमच्याशी मी शेअर करते. तर म्हणलं मग ही का नाही शेअर करायची. म्हणलं चला आपण याचा पण एक छोटासा ब्लॉग बनवून म्हणलं तुमच्याशी शेअर करावं. तर त्यासाठी एक मी सुनबाईचा गोट घेतला आहे अशा जाड आकाराचा. कारण काचेची बांगडी नाही जमत ते तुटते बांधताना. असा गोट घेतलेला आहे. आणि हे दोरी तर दोरी थोडीशी जाड आहे ना त्याची मी पदरं बाजूला करणार आहे थोडेसे. आणि याचं करणार पहा मी एवढे लांब असे पदरं करणार आहे या पाशे. तर आता हे गोटामधून समजा हे पाशे हे असे. आणि हे नाही का थोडंसं कट करण्यात इतकं जात आहे असं लांबलंच. कारण भरपूर पिना क्लेचर आणि कंगले भरपूर बसतात त्याच्यामधून म्हणून मी लांब सडक घ्यायले असं. तर या आकाराची मी आता काही दोऱ्या बनवणार आहे. तर बघा असं मी असे एक वावाचा वावभर घेतलेले. तर हे बघा आता हे किती 1 2 3 4 5 6 7 घेतल्या. एक अंदाजाने घेतले बघा मोजून नाही काही नाही. आणि आता ह्याची मी पदरं काढणार आहे. आता ही जर अशी छोटीशी बारीक साईजची असती ना अशी एवढी तर इतकी पदरं पण उकरायची गरज नाही. अशी छोटी असती तर. कारण आता घरी आणलेले मोठे होऊन यायचे असे पदरं काढावं लागले तसे. आणि मी असं झपक्या असं मस्त लांब लचक जाडजूड करणार आहे. तर पाहि असे पदरं मी पूर्ण आता अगोदर बाजूला करणार आहे या प्रत्येक दोरीचे. तर पायाचे पदरं असे उकलायचे. थांब थोडस पदरं असे काढायचे पदरशीर असे एक जणाने पुढे धरायचं. हे पाशे थांब थोडं करायचं. हा या पाय असे पदरं मोकळे करायचे. तर असे पूर्ण पदर असे बाजूला केले. म्हणजे एका दोरीचे असे 3 पदर निघले एवढे केले. आणि हे 2 पदर बाजूला ठेवले कारण हे लागणार आहेत आपल्याला गोटाला असे गुंफण्यासाठी. तर आता मागं पुढे झालेले कट करणे पुन्हा कमी होते. तर आता मी काय करणार आहे हे पदर जे आहेत ना तर हे अशा गोटामध्ये अशी ओढून घ्यायची. आता उकळल्याचे एक खट्टे आहेत ना तर ते असं गोटामध्ये घालून हे पाहिजे असं सोड हे असं करायचं. आता पूर्ण जुळवून एक लाईन करून कट करून आता या असं याला अगोदर मी बांधून टाकणार आहे. तर आता हे पदर ह्या गोटामध्ये घातलेत. आणि हे जे एक पदर होता ना शिल्लक ते मी ठेवलेले आहेत ना अशी गुंफण्यासाठी. तर ह्या पदरची काय केली अशी गाठ मारली. म्हणजे पूर्ण असं येडा घेऊन ह्या पाशी गाठ मारली अशी. आता हे काय करायचं हे पदर इकडे राहू द्यायचा. आणि हे जे एकेकाला पदर आहे ना तर ह्याला मी पूर्ण हे पास गुंपून घेणार आहे. असं फिट्ट गुंपून घ्यायचं असं ह्या पास ह्या पास. हे जे अखंड पदर होता ना एक ठेवलेला त्याच्याशी गाठ मारली पूर्ण एकत्र करून. इकडं अर्धा भाग ठेवला गाठ मारल्यानंतर. आणि हा जो अर्धा भाग आहे ना तर ह्याचं मी अशा पद्धतीने गुंपून घेणार आहे. पूर्ण गोटाला मी अशा पद्धतीचं येडे मारून या पासून गुंपून घेणार आहे. हे पास पूर्ण आता एवढं करून घेणार आहे गुंपून.
तर पाहता इकडला एक पदर आणि इकडला एक पदर गुंपीत गुंपीत इथपर्यंत आला, इकडला पदर इथपर्यंत आला आणि आपण दोन्हीची मी इथं गाठ मारली आणि गाठ मारल्याच्या नंतर आता मी काडीपिठेने असं थोडस चिपकणार आहे, म्हणजे सुटत नाही. काडीपिठे आण रे बाबू. तर पहा दोन्ही पदराचं मग इथपर्यंत आलं, इथून गाठ मारली छान चांगली आणि पहा काडीपिठीनं हे असं हे करून घेतलंय बघा. आता बिलकुलही सुटत नाही. आता हे तयार झालं. आता हे जे पदर आहेत ना तर असे ह्या पाय असं हे करून घ्यायचे आणि पूर्ण हे झाले ना असे हे पाय असे पूर्ण हे असे सोडायचे पाय पूर्ण असे पिळे उकलत राहायचे. आता आम्ही दोघी जण मिळून हे आता पूर्ण उकलणार आहे. त्या असं पूर्ण करायचं. हे तयार झालं. आता मी यायचे पूर्ण पदर उकळले आणि ते दोरी थोडीशी मळालेली होती, खूप दिवसाची घरात पडलेली. तर म्हणलं चला उकडले ना आता हे शॅम्पूच्या पाण्यात चांगली स्वच्छ धुवावं म्हणलं आणि निघाली भारी शॅम्पूच्या पाण्याने. आता थोडीशी ह्याला थोडस पाणी नितळली छानपैकी होती मस्त सरळ. मस्त धुतली आणि आपण छानपैकी नितळलेले आता हे असं. तर आता याचे काय करणार मी, हे जे खालचे जे शेंडे आहेत ना तर हे पूर्ण असे बरोबर करून असे कट करणारा, म्हणजे एकसारखी लाईन होती. पहा मंडळी किती मस्त असं दाट सर असं झालेले छानपैकी. तर पहा मी आता हे पूर्ण एक लाईन अशी कट करून घेतलेली. तर पाहिजे असे जे कमी जास्त होते ना तर ते असे काढून घेतले. तर ह्या किती भारी दिसायले असं किती फ्रेश वाटायले. हे पूर्ण तयार झाल्याच्या नंतर शॅम्पूच्या पाण्यात छानपैकी धुतलं. तर हे असं मस्त फ्रेश पण झालं आणि थोडीशी मळकी मळकी रेशी होती. तर ते धुतल्याच्या नंतर एकदम भारी झालं. आणि एक दोन कलरच्या जर ह्या दोऱ्या असत्या तर आणखीन लय भारी दिसते. पण पहा आपल्या घरी तयार केलेलं ओरिजिनल. विकत वगैरे छोटी मुदनी एकदम पातळ भेटतं, ती टिकत नाही जास्त दिवस. तर बाकी ते एकदम दाटवाट मस्त झालं आणि कमी जास्त झालेले खालचं कात्रीनं पण कट करून एकसारखं केलेलं. चला तर आता याला मी कंगवे अडकवून दाखवते. आता पहा भरपूर सामान बसतंय, कंगवे क्लिपा पूर्ण सामान याच्यामध्ये बसलेलं आहे. हे बा माझं तर पूर्ण पसारा बसलेला आहे. क्लेचर लागतात मला. हे पण छोटीशी पिन आहे, या साडी पिना, या छोट्या पिना असतात ते, म्हणजे पूर्ण हे माझं सामान इथं बसलेलं आहे. पा कंगवे बिंगे आता पोरींचं आहे त्यांच्या बॉक्समध्ये, पण खूप बसतात ह्या असं मजबूत असं मोठं धाट झालेले. तर पहा किती थोडासा वेळ काढला तर आपल्याला विकत आणायची गरज नाही, काय नाही. बघा घरच्या दोरीमध्ये किती मस्तपैकी जाडजूड होते. आणि याला नाही का एक अंदाजाने 125 ग्राम दोरी लागते बघा ही रशी. कारण मी पहिले केलेले 3-4 केलेले इथं, पाव किलोमध्ये 2 होता. तर बघा किती भारी झालं एकदम मस्त. तर असं जर बनवलं ना मंडळी तर पिना हरवत नाहीत, क्लेचर म्हणजे सामान कुठं कंगवे इकडं तिकडं असते पडत नाहीत, पटकन एका जागी सापडतात. तर पहा माझं आजचं छोटंसं हे कंगवे अडकायचं काय म्हणतात त्याला, तुम्ही काय नाव द्या तर मला कमेंट करून सांगा.